त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे पक्षप्रमुख ठरवतील ते निर्णय हा अंतिम राहील। कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, पण ते शिरूर लोकसभासाठी नाही, विधानसभेमध्ये पण देखील प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। मी अगोदरच जसं जाहीर भाषणात बोललो होतो की आमच्याकडे एक चांगला उमेदवार होता, परंतु 18 महिने अगोदर काहींनी त्यांना गुळ लावला आणि ते आता इतरांना गुळ लावण्याचं काम करतायत आणि त्यामुळे तो जो चेहरा होता तो नाही। पण याचा अर्थ आम्ही चेहरा तयार करू शकत नाही अशातला भाग नाही। ज्या अर्थी महाविकास आघाडी हे एक घटक म्हणून आहेत आणि म्हणून त्या घटकाच्या माध्यमातून जो कोण उमेदवार असेल ते देईल, परंतु विधानसभेमध्ये आमची आग्रही भूमिका काही विधानसभेसाठी राहणार आहेत, पण त्याची चर्चा जाहीर न करता पक्षप्रमुखांशी केली जाईल आणि पक्षप्रमुख आणि ते बसून त्याच्यामध्ये निर्णय घेतील। खरं तर शिवसेनेची शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकद आहे, असं असतानाही कुठेतरी माघार घेताना तुम्ही नाही, असं नाही आहे की आपण जर पाहिलं असेल की ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून घेऊन जर असेल तर कुठे आमची ताकद आहे, त्या आमच्या ताकदीचा फायदा त्यांना व्हायला पाहिजे। काही भागांमध्ये त्यांची ताकद आहे, त्यांची ताकदीचा फायदा आमचा सुस्पष्ट आहे की जे महायुती आहे यांच्या प्रत्येक उमेदवाराला पाडणं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणणं हा कर्मप्राप्त आमच्या पक्षप्रमुखांची सूचना आहेत, पक्षप्रमुखांचा जो ध्येय आहे। आणि म्हणून मुंबई शहरामध्ये जसं उदाहरण द्यायचं असेल तर काही भागांमध्ये आमची ताकद आहे, तर ह्याचा अर्थ असं नाही की बाबा आम्ही तिकडे हे नाही। काही भागांमध्ये समजा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीची ताकद असेल, पण असा जरी असला तरी देखील महाविकास आघाडीचे उमेदवारांना निवडून आणणं या भूमिकेतूनच आम्ही काम करण्याचा प्रयत्न आपण करतोय। पण मी परत एकदा त्याचा पुनरुच्चार करतोय की विधानसभेमध्ये मात्र आमची अपेक्षा कार्यकर्त्यांची आणि मतदारांच्या माध्यमातून आणि आमच्या शिवसैनिकांच्या माध्यमातून आग्रही राहणार आहे। मातोश्री टार्गेटवर आहे, 93च्या बॉम्बस्फोटाचे संकेत कुठेतरी दिले जाते, काय नक्की प्रकरण आहे? काय कसं आहे, आता मला तर हे तुमच्याकडनंच ऐकायला मिळते, अशा अनेक काही ज्या गोष्टी तुम्ही निर्माण करून घेऊन काय तुम्ही साध्य करणार आहात। जे बाबरी मस्जिदच्या बद्दल बोलायला तयार नव्हते ते आता मोठमोठ्या गोष्टी करतायत। तुम्ही हे लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा त्यावेळीची जी भूमिका होती ती हिंमत होती, ताकद होती। आणि दंगलीमध्ये जर हिंदूंना खऱ्या अर्थानं जर संरक्षण देण्याचं काम जर या राज्यामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये झालं असेल तर ते शिवसेनेमुळे झालेलं आहे, हे कुणी नकारू शकणार नाही। नाहीतर काय चित्र झालं असं मी सांगायची गरज नाही। पण असे विषय कळून लोकांना मूळ विषयापासून, मग शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, बेरोजगारांचे प्रश्न असेल, वाढलेली महागाई असेल, महिलांच्याबद्दल होणारे अत्याचार, याच्यातून बगळ करून घेऊन वेगळ्या चित्र निर्माण करण्याचा जो केवळवाणी प्रयत्न होतोय हे अशाच प्रश्नामध्ये होतो। ठाकरे साहेबांच्या घराच्या बाहेर काही कांड करण्याचे संकेत दिले जातात, नाही माझ्याकडे अशी अधिकची माहिती नाही आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होत नाही। पण आपण नेहमीच पाहिलेलं असेल की मातोश्री हा नेहमी सर्वांच्या टार्गेटमध्ये राहिलेला आहे, मग त्याला जास्तीत जास्त सुरक्षा द्या ही आहे। पण आपण बघता की हे सरकार आल्यानंतर सुरक्षा कमीच करत झालेली आणि ही नैतिक जबाबदारी सरकारची। महायुतीच्या मेळावे होत आहेत, मात्र नेत्यांमध्ये कुरबुरी आहे, काहींनी पाठ फिरवलेली पाहायला मिळते, नंदुरबार असेल, औरंगाबाद असेल, तर काहींनी तर पाठ फिरवलेली आहेत, काहींनी तर स्टेजवरतीच पाठ बदली केलेले आहेत, असेही तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आमच्या इकडे तर या जिल्ह्यामध्ये कोण कुठच्या पाठावर बसलेलं हे समजायला तयार नाहीये आणि आम्ही नाही, इकडचे आमदारच बोलायला लागले मी या पाठावर बसू का त्या पाठावर बसू। म्हणजे अशी संभ्रमाची परिस्थिती महायुतीमध्ये आहे आणि ह्याचा या सर्व लोकांना हे कळालेलं आहे की हे फक्त सत्तेसाठी एकत्रित आलेले आहेत, बाकी ह्यांच्यामध्ये काही तत्वत नाही। आम्ही 2.5 वर्ष सरकारमध्ये राहिलो, एकत्रित राहिलो, काँग्रेस काँग्रेसमध्ये राष्ट्रवादीमध्ये फूट पडली, काँग्रेस एकजूट आज जरी असली तरी देखील आमच्यामध्ये जरी देखील काही लोकांनी गद्दारी केली तरी सक्षम रीतीने गेल्या 18 महिने आम्ही ही महाविकास आघाडी टिकवण्याचं काम, जे दायित्व आमच्यावरती ते करण्याचं काम आम्ही केले। दक्षिण मुंबईमध्ये देवरांच्या प्रवेशानंतर अजिबात फरक होणार नाही। तुम्हाला कारण सांगतो की बघ ते 5 वर्षानंतर आता आलेले आहेत आणि म्हणून मला असं वाटत नाही की फार त्याच्यामधलं जे होईल। आमचं तर म्हणणं आहे त्यांनी निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे। निवडणूक तोंडावरती आली आहे, मात्र अद्यापही महाविकास आघाडीचा जागा वाटप झाला नाही। जागा वाटपाचा तिढा कधी सुटेल? लवकरात लवकर सुटेल, याची प्राथमिक चर्चा झालेली आहे। पण मी सांगितल्याप्रमाणे की हे पक्षप्रमुख आणि वरिष्ठ काँग्रेसचे नेते या सर्वांनाच बसून चर्चा करून त्यातून निर्णय होईल। परंतु आमचे लगेच दौरे आणि उमेदवारांच्या नावासकट पण कदाचित होण्याची शक्यता नाकारते। भावना गवळींनी ज्या पद्धतीने माघार घेतल्याचं दिसतंय, संजय राठोड लोकसभा लढणार, मात्र त्यांनी जाहीर वक्तव्य केलंय की जर राठोडांना लोकसभा दिली
कमी विधानसभेवर राहील, कुठेतरी काल कॉम्प्रोमाइज तर मी असं सांगितलं मेरी झांसी मैं नहीं दूंगी. आता झांसी जे लढणाऱ्यांचा एक वारसा होता आणि किमान त्यांनी लढण्याचा वारसा ठेवला असता तरी देखील आम्हाला त्यांचं कौतुक झालं असतं. ते माघार घेण्यामध्ये या अगोदर देखील आहे. त्यांनी अशीच प्रकारे ज्यावेळी त्यांना वेगवेगळ्या नोटीस आली त्यावेळी त्यांनी माघार घेतली. आताही ज्या काही ज्या आल्या तरी देखील माघार घेण्याचं काम करतात. म्हणजे त्यांचं फक्त माघाराचाच पॉलिटिक्स आहेत. लढण्याची मानस्थिती आणि मानसिकता असणारेच या मैदानात उतरू शकतात. राम मंदिराला कारसेवकांच्या सन्मानाचा सत्काराचा सोहळा केला जातो, मात्र अनेक कारसेवकांना आता निमंत्रणच नाही. ही दुर्दैवी आहे. निमंत्रण देत असताना पण देखील ज्या पद्धतीने भेदभाव केले गेलेले आहे, काहींना जाणून बुजून उशिरा निमंत्रण देण्याचं काम केलेलं आहे. काहींना तर म्हणजे असं सांगितलं की तब्येत तुमची योग्य नाही, तुम्ही येऊ नका. ही काय पद्धत आहे का? आणि म्हणून असं या सर्वांच्या बद्दल एक संभ्रम निर्माण झालेला आहे. दुर्दैवाने ह्याचा राजकीय स्टंट होता कामा नये ही एक मनातली चिंता आमच्या सर्वांची आहे आणि ते देशभर विकतात. कारण हा उत्साहाचं वातावरण असलं पाहिजे. शंकराचार्यांनी जसं पीठातल्या लोकांनी सांगितलं म्हणून त्या तिथीप्रमाणे व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा आहे का विघ्न घालावं किंवा करावं अशीतली भूमिका नाही. याचं स्वागतच केलं पाहिजे. कारण कुठचाही क्षण चांगला वाईट का होईना परंतु चांगलं आहे आणि त्यावर जे राम जन्मभूमी हे होते हे आनंदाचा क्षण आज प्रभू रामजींच्या या देवळाच्या जीर्णोद्धाराच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अशावेळी जाणून बुजून काहींना निमंत्रण द्यायचं आणि काहींना द्यायचं नाही ही मनस्थिती आणि मानसिकता ह्याच्या मागे असलेले जे लोकांची जी दिसत आहेत आणि त्याच्या मागे त्यांचा राजकीय हेतू आहे का. आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल की काँग्रेस पक्षाने तर ह्याच्यावरती सरसकट मी बहिष्कार म्हणलं नाही पण ते जायचं टाळलेलं आहे. कारण हे राजकीय नौटंगी ह्याच्यामधून करण्याचा प्रयत्न काही लोक करतात. ज्यांनी लाटे काटे खाल्ल्यात त्यांनाच निमंत्रण नाही. दुर्दैवी आहे. निवळ फक्त लाट्याखाट्या केल्याने काहींनी तर त्यांची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबांना साधा विचारणं होत नाही आहे. त्या कुटुंबांना त्याच्यातली काय माहिती आहे ती दिली जात नाही. ही दुर्दैवी आहे. राम मंदिराबरोबर भव्य दिव्य अशी मस्जिद समोर उभारली जाणार, त्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या भाजपच्या एका नेत्यावर देण्यात आलेली आहे. राम मंदिराबरोबर मस्जिद त्या पद्धतीने होतीये तिथं, ती घोषणा केली जाते. बघा सर्वोच्च न्यायालयाने जे दिलेले जे निर्णय यामुळेच हे वाद सुटू शकलेले आहेत. हे कुठच्या एका पक्षाने केलेलं नाही आहे. आमचेच पक्षप्रमुख होते ज्यावेळी हा विषय वादाचा असताना देखील जाऊन फक्त पाहणी केली नाही तर देशामध्ये संसदेमध्ये तुम्ही याला बिल आणा आम्ही पाठिंबा द्यायला आहोत असं पूर्ण छाती ठोकून जाऊन अयोध्येमध्ये सांगण्याची हिंमत केली होती. आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाप्रमाणे ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या ते सर्व करणं ही सरकारची केंद्र आणि राज्य सरकारची जबाबदारी. शेवटचा प्रश्न, मातोश्री जर टार्गेटवर असेल तर राज्यातल्या शिवसैनिकांना काय आव्हान करा? कसं आहे की आम्ही तर नेहमीच टार्गेटवरती असतो. ज्या झाडावरती आंबे असतात तिकडे दगडं मारली जातात. आमचे शिवसैनिक हे कधीही कुठच्याही निवडणुकीला कुठच्याही प्रसंगीला सामोरे जाणार आहेत. जे ओरिजिनल आहेत ते राहिले, जे डुप्लिकेट ते पळाले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.